महाराष्ट्रातील एका शहरात नुकतीच अशी एक निवडणूक पार पडली जिथे आकड्यांचा खेळ इतका जबरदस्त होता की मोठ्या राजकीय पक्षांनाही तिथे हार मानावी लागली. तुम्ही कधी विचार केला आहे का की एखाद्या शहरात शिवसेना आणि भाजपसारखे मोठे पक्ष असतानाही तिथली सत्ता एखाद्या स्थानिक पक्षाच्या हातात कशी जाऊ शकते? आज आपण चर्चा करणार आहोत मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीबद्दल, जिथे इस्लाम पार्टीने एक मोठा राजकीय दणगा दिला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तटस्थ राहूनही काहींनी विजयाचा मार्ग सोपा केला आणि राजकीय गणितं कशी बदलली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे शहर नेहमीच आपल्या राजकीय घडामोडींसाठी चर्चेत असतं. पण 2026ची ही महापौर निवडणूक खरोखरच ऐतिहासिक ठरली आहे. 84 सदस्य असलेल्या या महानगरपालिकेत सत्तेचे समीकरण कोणाकडे झुकेल याची उत्सुकता सर्वांनाच होती. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आणि नुकतेच निधन झालेले नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून ही प्रक्रिया पार पडली. पण खरी उत्सुकता होती ती मतदानाची. जेव्हा इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे नगरसेवक हिरवे फेटे बांधून आणि स्वॅगमध्ये लक्झरी बसमधून महापालिकेत दाखल झाले, तेव्हाच मालेगावच्या हवेत काहीतरी वेगळं घडणार असल्याचे संकेत मिळाले होते. या निवडणुकीतील मुख्य लढत इस्लाम पार्टीच्या शेख मसरीन बानो खालिद आणि शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांच्यात होती. सुरुवातीला 5 अर्ज आले होते, पण माघारीनंतर मैदान मोकळं झालं. मतदानाचा निकाल काय लागला माहिती आहे का? शेख नसरीन बानो यांना तब्बल 43 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 18 मतांवर समाधान मानावं लागलं. तब्बल 25 मतांच्या फरकाने इस्लाम पार्टीने हा विजय मिळवला. पण हा विजय केवळ एका पक्षाचा नव्हता, तर ते एक सेक्युलर फ्रंटचं गणित होतं. नसरीन बानो यांना स्वतःच्या पक्षाच्या 35 नगरसेवकांसह समाजवादी पार्टीच्या 5 आणि काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी पाठिंबा दिला. आता प्रश्न असा पडतो की शिवसेनेचा 18चा आकडा वाढला का नाही? इथेच या निवडणुकीतील सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला. मालेगाव महापालिकेत एमआयएमचे 21 आणि भाजपचे 2 नगरसेवक आहेत. जर एमआयएमने कोणाला पाठिंबा दिला असता तर निकाल पूर्णपणे बदलला असता. पण एमआयएम आणि भाजप या दोनही कट्टर विरोधी समजल्या जाणाऱ्या पक्षांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर तटस्थ भूमिकेचा थेट फायदा इस्लाम पार्टीला झाला आणि शिवसेना इथे एकटी पडली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही तटस्थता म्हणजे शिवसेनेसाठी एक प्रकारे गेमच होता. केवळ महापौरच नाही तर उपमहापौर पदावरही अशीच रणनीती पाहायला मिळाली. उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान हिंदने 43 मतं मिळवून बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या ॲडव्होकेट निलेश काकडे यांचा पराभव केला. म्हणजेच मालेगावच्या दोनही महत्त्वाच्या खुर्च्यांवर आता सेक्युलर फ्रंटचे वर्चस्व निर्माण झाले आहे. मालेगावच्या राजकारणात शेख नसरीन बानो हे फक्त मोठं नाव आहे. त्यांच्या स्थानिक जनसंपर्क आणि कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी यामुळे त्या एक प्रभावी नेत्या मानल्या जातात. या निवडणुकीत आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की स्थानिक राजकारणात कधीकधी पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून केवळ सत्तेची समीकरणं जोडवण्यासाठी तटस्थ राहणं ही सुद्धा एक मोठी चाल असू शकते. भाजप आणि एमआयएमने मतदान न केल्यामुळे शिवसेनेला आपली ताकद दाखवता आली नाही. दुसरीकडे इस्लाम पार्टीने छोट्या पक्षांना सोबत घेऊन आपली सत्ता स्थापन केली. ही निवडणूक आपल्याला शिकवते की राजकारण हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो वेळेवर घेतलेल्या निर्णयांचा सुद्धा खेळ आहे. पण मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. मालेगावचा राजकीय इतिहास नेहमीच अशाच ओढताणीचा राहिला आहे. 2017च्या निवडणुकीचा विचार केला तर तिथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. तेव्हा काँग्रेसकडे 28 जागा होत्या, राष्ट्रवादीकडे 20 आणि शिवसेनेकडे 12 जागा होत्या. त्यावेळेही सत्तेसाठी मोठी ओढताण झाली होती. पण 2026मध्ये चित्र पूर्णपणे बदललं. ज्या काँग्रेसकडे कधीकाळी 28 जागा होत्या ते आता केवळ 3 जागांवर येऊन ठेपले आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजी आमदार आसिफ शेख यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकून थेट सत्तेवर दावा ठोकला. आता या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एमआयएम आणि भाजपची भूमिका. 21 नगरसेवक असलेल्या एमआयएमने आणि 2 नगरसेवक असलेल्या भाजपने या मतदानात तटस्थ राहणं पसंत केलं. विचार करा, जर एमआयएमने शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर काय झालं असतं? 18 आणि 21 मिळून हा आकडा 39 पर्यंत पोहोचला असता आणि कदाचित अपक्षांची मदत घेऊन खेळ बदलता आला असता. पण भाजप आणि एमआयएमच्या या सायलेंट भूमिकेमुळे इस्लाम पार्टीचा मार्ग मोकळा झाला. ही तटस्थता म्हणजे शिवसेनेसाठी एक मोठा राजकीय धक्का होता, ज्याला स्थानिक पातळीवर गेम मांडलं जात आहे. या विजयाने केवळ महापौरच नाही तर उपमहापौर पदही सेक्युलर फ्रंटकडे नेलं आहे.
समाजवादी पार्टीच्या शान ए हिंदने 43 मतं मिळून उपमहापौरपद पटकावले. म्हणजे आता मालेगावच्या सत्तेची दोनही महत्त्वाची पदे अशा गटाकडे आहे ज्यांनी राष्ट्रीय पक्षांना बाजूला सारून आपली स्थानिक ताकद सिद्ध केली आहे. मालेगावच्या जनतेने यावेळी प्रस्थापित पक्षांपेक्षा स्थानिक नेतृत्वावर अधिक विश्वास दाखवला आहे असं या निकालावरून दिसतं. शेख नसरीन बानो यांचा दांडगा जनसंपर्क आणि आसिफ शेख यांची रणनीती या विजयाचे मुख्य आधारस्तंभ ठरले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तणावाचे वातावरण असूनही प्रक्रिया शांततेत पार पडली. पण या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन संदेश दिला आहे. तो म्हणजे स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षीय चिन्हापेक्षा स्थानिक प्रश्न आणि गटबाजी जास्त प्रभावी ठरते. शिवसेनेची भगवी शक्ती आणि इस्लाम पार्टीची हिरवी ताकद यांच्यातील ही थेट लढत अखेर रणनीतीच्या जोरावर इस्लाम पार्टीने जिंकली. शेवटी मालेगावच्या विकासासाठी आता हे नवीन नेतृत्व काय करणार? मागील काळात राहिलेले रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? MIM आणि भाजपची तटस्थता ही नेमकी कोणाची चाल होती? आणि या नवीन सत्तेमुळे मालेगावचा चेहरामोहरा बदलेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.